मित्रांनो, नेपाळमध्ये काय आपत्ती आली आहे ती सगळेजण पाहतोय आपण. सगळे सोशल मीडियावरती, टीव्ही न्यूज चॅनलवरती. आता भारतीय मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा नेपाळमध्ये पोहोचलेत चॅनलचे, आणि तिथून ते रिपोर्टिंग करत आहेत. आणि आता त्या आपत्तीनंतर ओसरल्यानंतर जी तिथली अवस्था आहे ती दाखवत आहेत. ही अवस्था पाहणं सुद्धा सोपं नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने तिथे नाश झालाय, सर्वनाश झालेला आहे नेपाळमध्ये, त्याचा अंदाजा आपल्याला ती दृश्य पाहून सुद्धा येणार नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. आता वेगवेगळ्या माध्यमांमधनं वेगवेगळी माहिती येत आहे. काय झालं नेमकं ते समजून घेणं महत्वाचं आहे, कारण आकडेवारी, साईज, आकार हे आता कोणालाच सांगता येणं शक्य नाही. मृत्यू किती झालेत, किती लोक त्यात मेलेत हे सुद्धा आता सांगणं शक्य नाही, अजिबात शक्य नाही. आणि कदाचित ते कधी शक्यही होणार नाही. त्यामुळे नेमकं आधी झालंय काय ते समजणं जास्त आवश्यक आहे. बुधवारी 26 ऑगस्टला साधारणपणे 8:30 वाजेच्या सुमारास नेपाळ चीनच्या बॉर्डर जवळ 4.4 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर येऊ लागली. काही ठिकाणी याची नोंद 5.2 रिश्टर स्केल एवढी सुद्धा आहे. 4.4 आणि 5.2 अशा दोन आकडेवारी समोर आलेल्या आहेत. या भूकंपामुळे हिमनदी म्हणजेच ग्लेशियर कोसळलं आणि खूप मोठं पाणी वाहत आलं आणि हा महापूर आला, अशी माहिती बुधवारी सकाळी यायला लागली. जवळपास बुधवारी दिवसभर हीच माहिती समोर येत होती, महापूर आलाय, महापूर आलाय, महापूर आलाय. एवढंच नाही तर नेपाळच्या विदेश मंत्रालयाने सुद्धा अशीच माहिती दिली होती की भूकंपामुळे हिमनदी कोसळली आणि महापूर आला. इतकं ते सोपं गणित आधी मांडलेलं होतं. पण नंतर अमेरिकेतली एजन्सी, काही शास्त्रज्ञांनी सॅटेलाइट इमेजेस बघितले, सगळं बघितलं आणि मग त्यांनी खरी माहिती समोर आणलेली आहे. पहिली गोष्ट, महापूर येण्यासाठी नदीमध्ये खूप मोठं पाणी येणं आवश्यक असतं, त्यासाठी खूप मोठा पाऊस होणं आवश्यक असतं. तो झालेलाच नव्हता, तर महापूर येणार कसा? मग शास्त्रज्ञांनी त्याचं डिटेल संशोधन केलं आणि मग खरी माहिती जी समोर आली ती अतिशय भयानक होती. निसर्गाचा कोप म्हणावं लागेल एका अर्थाने. निसर्गाने जो एक काळ आणला या भागावरती तोच म्हणावा लागेल. आता घडलं काय ते नेमकं आपण सुरुवातीला बघूया, त्यानंतर आकडेवारीबद्दल काय जी असेल ती जुजबी चर्चा आपण करूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आकडेवारी आत्ताच सांगणं शक्य नाही कुठल्याही प्रकारची. तरी सुद्धा आम्ही तुम्हाला एक जुजबी आकडेवारी देऊ आणि नेमकं घडलंय काय ते आधी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. नेपाळ आणि चीन बॉर्डर वरती रासूगडी नावाचं एक गाव, हे गाव लक्षात घ्या तुम्ही आधी. इथनं साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर अंतरावरतीच हिमनद्या आहेत. म्हणजे डोंगरावरती बर्फ आणि हे सगळा प्रकार, म्हणजे पहाडी इलाका पूर्णपणे हिमालयातला हा आहे. या पहाडी इलाक्यावरतीच एक ग्लेशियर आहे, भलं मोठं ग्लेशियर आहे. पुढं जसं हा घटनाक्रम मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला त्या ग्लेशियरच्या साईजचा अंदाजा येईल. या ग्लेशियरवरती, ग्लेशियर म्हणजे एका अर्थाने, आता याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रूप असतात, ते आधी समजून घेऊया. ग्लेशियर म्हणजे एक तर नदी किंवा तलाव किंवा जलसाठा तो गोठतो, त्याच्यावरती खूपच जाड एक बर्फाचा लेअर तयार होतो आणि त्याला ग्लेशियर असं म्हटलं जातं. या हिमनदीचा एक भाग हा त्या डोंगरावरनं लोंबकाळलेला होता. चायना आणि नेपाळच्या बॉर्डर पासनं 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती उत्तरेच्या दिशेने हा भाग लोंबकाळलेला होता. कित्येक वर्षांपासून लोंबकाळलेला होता, ते काही सांगता येणं शक्य नाही. अचानकपणे हा लोंबकाळलेला भाग जो आहे तो ग्लेशियर पासनं तुटला आणि खाली खोल दरीत कोसळला. जमिनीपासनं त्याची उंची 5200 फुटांवरती होती असं म्हटलं जातं. तिथनं हा भाग कोसळला आणि खाली पडला. आता आधी जी माहिती समोर आली होती की भूकंप झाला त्याच्यामुळे हिमनदीचा भाग कोसळला, तर ते तसं नव्हतं. हिमनदीचा हा भाग, बर्फाचा मोठा भाग जमिनीवरती कोसळणं हाच काय तो भूकंप होता. हा हादरा जो बसला जमिनीला, तो भाग कोसळण्यामुळे
त्याच्यामुळे 4.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद तिथे त्या यंत्रणांमध्ये झालेली होती. भूकंप आला नव्हता, तो भाग कोसळल्याने जी जमीन हादरली तोच काय तो भूकंप होता. आता हा भाग कोसळला खाली मोठ्या प्रमाणात आणि तो कित्येक लाख टनचा असू शकतो, कारण पुढे जो भयंकर विध्वंस त्याच्यामुळे घडलाय त्याचा आता साईज कोणालाच माहित नाही, कोणी बघितलेलं नाही ते. त्यामुळे अंदाजे वेगवेगळी माध्यमं वेगवेगळी आकडेवारी देत असतील, पण आपण एक अंदाज घेऊया की पुढची घटना जी घडेल त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. आता तो कित्येक लाख टन वजनी होता हे मात्र नक्की. हा भाग कोसळला. हा भाग कोसळल्यामुळे ग्लेशियरमध्ये आत जो काही पाण्याचा साठा असू शकतो तो सुद्धा बाहेर आला. त्यानंतर हा जो भाग कोसळला ग्लेशियरचा, तो बर्फ तुटला, वितळला घर्षणामुळे, त्याचं पाणी तयार झालं आणि तिबेटमधनं नेपाळकडे वाहत येणाऱ्या लेंदे नदीमध्ये हा सगळा भाग गेला. यामध्ये पाणी, बर्फ, खडक, दगड, डोंगरावरचे दगड, माती आणि गाळ इतकं सगळं साहित्य त्या लेंदे नदीमध्ये आलं. लेंदे नदीमध्ये आल्यानंतर तो भाग वाहत 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 पुढे नेपाळच्या जवळ आला. नेपाळच्या जवळ आल्यानंतर भोटेखुशी नावाची, आता ही लेंदे नदी तिबेटमधनं वाहून नेपाळच्या जवळ आली की तिचं नाव बदललं जातं, त्याला भोटेखुशी असं नाव मिळतं. या भोटेखुशी नदीत हे सगळं साहित्य जे वाहत आलं होतं ते जमा झालं. ते नदीमध्ये अडकलं आणि अडकल्यामुळे भोटेखुशी नदीवरती एक नैसर्गिक धरण तयार झालं, बंधारा तयार झाला. बंधारा तयार झाल्यानंतर बर्फाचं पाणी, ग्लेशियरचं पाणी, नदीचं स्वतःचं पाणी, माती, गाळ आणि मोठमोठे खडक हे सगळे तिथं अडकून पडू लागले आणि भला महाकाय पाण्याचा आणि या सगळ्या सामानाचा एक फुगा त्या भोटेखुशी नदीमध्ये तयार झाला. हा काही काळ जमा होत राहिला आणि याची साईज प्रचंड झाली, म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे ही साईज असणार आहे. याचा त्या नैसर्गिक बंधाऱ्यावरती दबाव पडू लागला. दबाव पडू लागल्यानंतर हे काही काळ चाललं, हे जमा होणं, तास, दीड तास, अर्धा तास, ते नेमकं कोणालाच माहित नाही. हे चाललं, हे सगळं साचलं आणि तो नैसर्गिक बंधारा फुटला. नैसर्गिक बंधारा फुटल्यानंतर भोटेखुशी नदी ही जेव्हा नेपाळच्या आत प्रवेश करते तेव्हा तिला त्रिशुली नदी असं नाव आहे. हीच त्रिशुली नदी नेपाळमधनं पुढे जेव्हा भारतात बिहारमध्ये येते तेव्हा हिचं नाव पडतं गंडक. म्हणजेच लेंदे, भोटेखुशी, त्रिशुली आणि गंडक हे चारही नावं त्याच नदीची आहेत, फक्त वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. हा सगळा मलबा घेऊन भोटेखुशी नदी फुटली आणि हे सगळं काही नेपाळच्या दिशेने वाहू लागलं. आता जेव्हा या सगळ्या नदीने, या पुराने नेपाळमध्ये प्रवेश केला तेव्हा लाटा निर्माण झाल्या. या लाटांची उंची 30 ते 40 फुटांपर्यंत होती. त्यासोबतच गाळ, मोठा चिखल, माती, मोठमोठे खडक हे सुद्धा त्याच गाळासोबत आले. या सगळ्या प्रवाहाची गती ही असं म्हणतात 80 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त इतकी होती. या स्पीडने इतका मोठा 30-40 फूट उंचीच्या लाटा या नेपाळमध्ये शिरल्या. नेपाळमध्ये शिरल्यानंतर जी तबाही झाली ती प्रामुख्याने कोणत्या भागात झाली ते आपण बघूया. हा भाग जेव्हा नेपाळमध्ये रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन, गोरखा आणि तनवहुन या जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये हे सगळं शिरलं. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि सफ्रू बेसीला महापुराच्या गाळाचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे. त्याचप्रमाणे नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे सगळं महापुराचं साहित्य पोहोचलं. आता ही झाली तांत्रिक माहिती. तुम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितले असतील या महापुराचे. हा महापूर जेव्हा शहरांमध्ये वगैरे घुसला, आता नदीच्या काठी जे गावं बसलेले होते ते अक्षरशः काही सेकंदात गायब झाले. काठमांडूवरनं मदत कार्य पोहोचवण्यासाठी जेव्हा हेलिकॉप्टर्स त्या ठिकाणी आले तेव्हा काही घिरट्या घालून ते हेलिकॉप्टर परत काठमांडूला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिथे तर कुठलं गावच नाहीये, गावच तिथे नाहीये, आम्हाला काही सापडलंच नाही. याचा अर्थ
त्या 30-40 फुटाच्या गाळ पाणी आणि चिखलामध्ये ही गावं काही सेकंदात गायब झाली होती. त्यामुळे मदत कार्य करताच आलं नाही सुरुवातीला, कारण काही दिसतच नव्हतं. जेव्हा शहरी भागात हा महापूर आला तेव्हा काही इमारतींचे 3 ते 5 मजले या पाण्यात आणि गाळात गाडले गेले, अक्षरशः गाडले गेले. काही व्हिडिओज तुम्ही बघितले असतील तर सिनेमातले दृश्य वाटावं त्याप्रमाणे लोक पळतायत आणि मागून तो सगळा महापूर बॅकग्राऊंडला आपल्याला येताना दिसत आहे. इतका प्रचंड हा महापूर होता. आता मृतांची आकडेवारी नेपाळ गव्हर्नमेंटने स्वतः आज सकाळी सांगितले की 469 मृतदेह सापडलेत. पण मित्रांनो, तुम्हाला खात्रीलायक सांगतो की हजारोंमध्ये मृतांचा आकडा असणार आहे. तो स्पष्टपणे ॲक्युरेट कधीच समोर येणार नाही. किमान हजारोंमध्ये हे मृत्यू झालेले असणार आहेत नेपाळमध्ये. कारण जर एखाद्या इमारतीचे 4-4, 5-5 मजले या गाळाखाली आणि पाण्याखाली जात असतील तर त्या घरात किती लोक होते हे सुद्धा माहित नाही. ते सांगणारं सुद्धा कोणी वाचलेलं नाही. काल प्रसार माध्यमांमध्ये काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामध्ये असं सांगितलं की एक दुकानवाला होता, जेव्हा त्याला कळलं आता झालं काय की तिकडे जेव्हा घटना घडू लागल्या माहिती गावांपर्यंत पोहोचली, तो म्हणे की 4 ते 5 मिनिटात इथे पाणी आणि सगळं चिखल येणार आहे. आम्हाला कळलं, आम्ही बाहेर पळालो, पण आमच्या पाठीमागे त्या दुकानांमध्ये ग्राहक, नौकर, घरांमध्ये लोक, रस्त्यावर लोक, तळघरांमध्ये लोक हे जशीच्या तशीच होते. कोणाला पळण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही. आता हा वेळ का मिळाला नाही? पूर जेव्हा येतो तेव्हा त्याच्या आधी काही काळ पाऊस पडत असतो. पाऊस पडत असला, पावसाची तीव्रता, ढगांचं कॅल्क्युलेशन यानुसार अंदाज काढता येतो की हा पाऊस अजून किती वेळ चालेल. त्यामुळे मग धरणामध्ये किंवा नद्यांमध्ये किती पाणी येईल आणि पूर येण्याची शक्यता आहे, तो अलर्ट काही काळ आधीच लोकांना मिळत असतो. मग लोक सुरक्षित स्थळी निघून जात असतात किंवा सरकारतर्फे त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जातं. ही जी घटना घडली ही फ्लॅश फ्लड या कॅटेगरीमध्ये येते. फ्लॅश फ्लड म्हणजे एका झटक्यात पाणी येणं, हळूहळू नाही, एका झटक्यात. म्हणजे काही सेकंदाआधी काहीच नव्हतं, सगळं नॉर्मल होतं, काही सेकंदात तिथे सगळं गायब होणं याला म्हणतात फ्लॅश फ्लड. हे फ्लॅश फ्लड सारखं प्रकरण होतं, कारण पाऊस पडलाच नव्हता, भूकंप झालाच नव्हता, धरण कुठलं फुटलं नव्हतं. म्हणजे शासकीय धरण, हे नैसर्गिक धरण जे आपोआप तयार झालं नंतर आपोआपच फुटलं, त्यामुळे तसं काहीही झालेलं नव्हतं. तर ते ग्लेशियर पडण्यामुळे नदी अडवली गेली, पाणी, गाळ, चिखल, खडक, माती हे सगळं साचलं आणि ते एकदाच फुटलं आणि नेपाळमध्ये ते आलं. मित्रांनो, या घटनेचे काही व्हिडिओज जर आपण बघितले तर मृतदेह कचऱ्यासारखे पडलेले आहेत, कचऱ्यासारखे. कोणत्या घराच्या गॅलरीत मृतदेह अडकून पडलेला आहे, कुठं रस्त्याने वाहत चाललाय, कुठं त्या चिखलासोबत वाहत येऊन एखाद्या काठावरती थांबलेला आहे, कुठं. आता ते वर्णन करणं इतकं सोपं नाहीये की जे व्हिडिओमध्ये दिसतंय ते वर्णन केलं जाऊ शकत नाही. इतकं विदारक चित्र या फ्लॅश फ्लडमुळे नेपाळमध्ये निर्माण झालं. अक्षरशः डेड बॉडीजचे तुकडे सापडलेले आहेत, लोक तुकडे ओढून नेताना दिसत आहेत. आता आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये किती खरंच फुटेज आहे आणि किती AI ने बनवलेलं वगैरे आहे ते सांगता येत नाही. पण जेव्हा अधिकृत छायाचित्र, सॅटेलाइट इमेजेस, ड्रोन इमेजेस ही जेव्हा आली, आम्ही तुम्हाला दाखवू पण शकतो काही इमेजेस, त्याने जो विनाश झालेला आहे त्याची काही मोजदाद नाही. आणि नेपाळला या घटनेमधनं सावरण्यासाठी किती काळ लागेल अजून हे सुद्धा सांगता येणं शक्य नाही. लोखंडी पूल, लोखंडी मजबूत पूल हे काही सेकंदात तुटून वाहून गेले. सिमेंटचा एक नवीन पूल नेपाळमध्ये बांधलेला, तो काही सेकंदात गायब झाला डायरेक्ट. म्हणजे आपण पाणी फेकावं आणि समोर पत्त्यांचं घर असावं, त्या पत्त्यांच्या घरावर पाणी फेकल्यानंतर काय अवस्था होईल त्याची, तशी अवस्था सिमेंट कॉन्क्रीटने शहरी भागात बांधलेल्या मजबूत घरांची, पुलांची आणि रस्त्यांची झालेली आपल्याला बघायला मिळते. त्या नदीच्या पात्रात काम करणारे काही लोक जीव मुठीत धरून पळतायत, मागून त्यांच्या पाणी त्याचा पिछा करतंय. JCB, ट्रक्स, मोठमोठी वाहनं ही अक्षरशः खेळण्यांसारखी त्यामध्ये वाहून गेली. कारण हा फक्त पाण्याचा पूर नव्हता. पाण्याच्या पुराने मालमत्ता किंवा पक्क्या बांधकामाचं एवढं नुकसान होत नाही, तर या पुराच्या मध्ये पाण्या इतकाच गाळ, चिखल, खडक मोठे मोठे, माती हे सगळं असल्यामुळे त्याचं प्रेशर जे होतं
ते फक्त पाण्याच्या पुरापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होतं. त्यामुळे याचं नुकसान हे कितीतरी पटींनी जास्त आहे. मालमत्तेचं नुकसान असेल, मोठे मोठे हायड्रो पॉवर प्लांट सुद्धा याच्यामध्ये वाहून गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. म्हणजे याचं प्रेशर ह्या सगळ्या साहित्याचं इतकं होतं की ते कुठल्याही मानवनिर्मित वस्तूने थांबवणं, अडवणं हे अजिबात शक्य नव्हतं. त्यामुळे नेपाळमध्ये इतका मोठा विध्वंस हा झालेला आहे. घटनेला घडून 2 दिवस झालेले आहेत, पण तरी सुद्धा बचाव कार्य अजून सुरूच झालं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. कारण परिस्थिती तशी आहे. आज सुद्धा हे सगळं ओसरल्यानंतर सुद्धा जमीन पातळी पासनं 17 ते 18 फुटांपर्यंतचा चिखल भरलेला आहे. बचाव कार्य करणार कसं? JCB जाऊ शकत नाही तिथे. तो गाळ काढणार कसा? आणि हा सगळा गाळ उपसल्यानंतर कळेल की किती लोक त्यात खाली अडकून मेलेले आहेत, त्यांच्या बॉडी आता कुठल्या अवस्थेत आहेत, ते मिळणं शक्य आहे की नाही ह्याचा सुद्धा काहीच अंदाजा लावता येणार नाही. फक्त शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, संशोधनानुसार, सॅटेलाइट इमेजेसचं अनालिसिस केल्यानंतर ही काय ती माहिती समोर येऊ शकलेली आहे. मित्रांनो, अतिशय विध्वंसकारी घटना घडलेली आहे. पण हीच नदी पुढे भारतात गंडक म्हणून वाहते. गंडक ही गंगेची उपनदी आहे. त्यामुळे भारताला याचा काही धोका आहे का? अजून सुद्धा अशा घटना घडू शकतात का? तर ग्लेशियर कोसळल्यानंतर काय होईल आणि कुठपर्यंत त्याचा इम्पॅक्ट जाईल हे तसं कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. तेच म्हणतात ना, नेपाळमधल्या यंत्रणांना ह्याचा अंदाजा आला कसा काय नाही. आता 25-30 किलोमीटर दूर ग्लेशियर कोसळलं. ग्लेशियर कोसळणं ही काही नवीन घटना नाहीये. ग्लेशियर हे कोसळतच असतात, पण तो एवढा मोठा तुकडा काही मिनिटात नदीत पाणी भरणं आणि पुढे फ्लॅश फ्लड होऊन ते काही मिनिटात इथपर्यंत येणं हे लोकांना अंदाजा लावणं याचा मुश्किल होता. नेमकं घडलंय काय? कारण पाण्याची पातळी मोजणारी यंत्र ही ते काही सेकंदात तिथून वाहून गेली होती. तर मग अंदाजा येणार कसा? अंदाजा येणं शक्य नव्हतं. त्यामुळेच हा विध्वंस घडलेला आहे. तुम्ही सुद्धा फोटो व्हिडिओ काही पाहिले असतील तर काय तुम्ही पाहिलंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.